एका स्त्रीची लाईफ लग्नाअगोदर खूपच जास्त वेगळी असते आणि लग्नानंतरनं खूपच चेंज होऊन जाते. पण ती त्या वातावरणातसुद्धा खूप मजेने राहते आणि सगळं एक्सेप्ट करून सगळ्या गोष्टी करत असते. ती कधी हा विचार करत नाही की आता माझं कसं झालं आहे आणि काय झालं आहे. जे आहे त्या गोष्टींना ती फेस करत राहते. मुलींची लाईफ दिसते तेवढी सोपी नसते, खूप जास्त अवघड असते. खूप गोष्टींना फेस करत असते ती रोज. बरं ते सगळं असो, तर हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि मी प्रियांका भोसले. तर मी आजपासून माझी नवीन जर्नी चालू केलेली आहे आणि माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे प्रियांका भोसले. तुम्ही देखील माझे डेली व्लॉग पाहत राहा. मी रोज व्लॉग टाकणार आहे आणि माझे खूप मोठे मोठे स्वप्ने आहेत, ते मला पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. आता बघूया हा प्रवास कुठपर्यंत जातो आहे वगैरे. एक गोष्ट तर खरी आहे की काही लोकांची खूप लवकर स्वप्ने पूर्ण होतात आणि काही लोकांना खूप जास्त वेळ लागतो त्यांचे स्वप्ने पूर्ण होण्यासाठी. तर आता बघूयात माझे पण कुठपर्यंत किती टाईम लागेल मला पण पुढे जाण्यासाठी. ते इथे बघा, तुम्हाला बोलता बोलता माझा नाश्ता वगैरे चालू आहे. मी पोहे केले होते आणि चाय खारी. आणि मग दुपारी जेवण बनवण्यासाठी चिकन आणलं होतं. मग मी एका साईडला भात घातला आणि मग एका साईडला पीठ मळायला घेतलं. आणि मी जे चालू आहे तेच ब्लॉगिंग करणार आहे. डेली रुटीनच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि जास्त करून माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला रेसिपीचेच व्हिडिओ बघायला भेटतील. आणि कुठं गेलेले आलेले ते पण मी डेली सगळे ब्लॉग टाकणार आहे. ते इथे बघा, तुमच्यासोबत बोलता बोलता माझं पीठ वगैरे पण मळून झालेलं आहे. आणि आता मी चिकन धुवून घेते आणि चिकन बनवण्यासाठी काय काय करायचं काय काय नाही ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ते इथे बघा, मी अद्रक, लसूण, खोबरं, टमॅटो, कांदा, कोथिंबीर हे सगळं एकत्र डायरेक्ट वाटून टाकलं, कारण की खूप लेट झाला होता म्हणून मला लवकर बनवायचं होतं. तर सगळं एकत्र वाटून टाकलं. झटपट बनवायचं असेल चिकन तर तुम्ही पण असंच ट्राय करा रोज. तर जे चिकन मसाले आहेत तेच टाकले आणि घरातले मसाले बस. आणि तो मसाला वाटून झाला की लगेचच मी मग चपात्या लाटायला घेतल्या. मग कसं चपात्या नंतर न केल्या तर चिकन झालं की लगेच गरमागरम देता येतं सगळ्यांना आणि एका साईडला चिकन पण शिजून जातं. तर हा माझा पहिला व्लॉग यूट्यूबवरती. तुम्ही माझे डेली व्लॉग पाहत राहा. आता इथून पुढं रोज तुम्हाला बघायला भेटतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.